आता रोज रोज नवीन काय भाजी बनवायची असा प्रश्न पडतो, तेव्हा असा अख्खा मसूर बनवायचा. याला कुठल्याही प्रकारचं वाटण करावं लागत नाही. यासाठी काय करायचं, मसूर घ्यायचा, रात्री पाण्यामध्ये भिजत घालायचा, सकाळी पाण्यातून काढायचा, स्वच्छ धुवायचा, साईडला ठेवायचा. 2 कांदे घ्यायचे, एकदम बारीक कट करायचे, 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, उभ्या कट करायच्या, इंचभर आलं घ्यायचं, उभं कट करायचं, 7-8 लसूण पाकळ्या घ्यायच्या, ठेचायच्या. एका गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल तापलं की अद्रक, हिरवी मिरची, लसूण टाकायचा, 2 मिनटं परतवायचा. कांदा टाकायचा. कांदा देखील 2 मिनटं परतला गेला की थोडं मीठ टाकायचं आणि पाव चमचालाही कमी खायचा सोडा टाकायचा. 2 मिनटं परतवायचं. हलकासा पिवळसर कलर आला की झाकण ठेवायचं. 2 मिनिटांनी झाकण काढायचं. हळद पावडर, गरम मसाला, धना पावडर, चिकन मसाला किंवा मटण मसाला, कोथिंबीर टाकायची आणि चांगलं परतवून घ्यायचं. त्यानंतर लगेच मसूर टाकून द्यायचा. मसूर चांगला परतवेपर्यंत एका साईडला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी गरम झालं की टाकून द्यायचं भाजीमध्ये. या भाजीला पाणी जास्त लागतं, नाहीतर भाजी थंड झाल्यावरती ड्राय पडते. त्यानंतर पाणी टाकायचं. मोठ्या गॅसवरती एक उकळी येऊ द्यायची. झाकण ठेवायचं. गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती 10 मिनिटानंतर भाजी चांगली शिजली की नाही चेक करायचं. वरून कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम भाजी लगेच ताटामध्ये वाढवून घ्यायची. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.